देशातील आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ, पेपर लीक प्रकरणं आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीनं मुंबईमध्ये मंत्रालयावर विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी आणि महिला आघाडी यांचा जाहीर पाठिंबा आहे। तिकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पंढरपुरात आज आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन होणार आहे। सोलापूर जिल्ह्यात शरद पवार पक्षाचे 4 आमदार आणि 1 खासदार आहेत, मात्र आमदारांना निरोप नसल्याची कबुली 2 आमदारांनी दिली आहे। दरम्यान शेतकऱ्यांचं आंदोलन असल्यानं जाणार असल्याचं आमदार अभिजित पाटलांनी सांगितलंय। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात विसंवाद असल्याचं दिसतंय। पुढच्या बातमीकडे, अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। एक अशी दुर्घटना ज्यानं देश हादरला होता आणि अनेक कुटुंबाचं आयुष्य क्षणार्धात बदलून टाकलं होतं। या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते। त्या काळात बचाव कार्य, प्रशासनाची धावपळ आणि नातेवाईकांचा आक्रोश हे सगळी दृश्य आज सुद्धा अनेकांच्या डोळ्यासमोर ताजी आहेत। या घटनेनंतर विमान सुरक्षा, तांत्रिक तपासणी आणि एव्हिएशन क्षेत्रातील नियमांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या। तपास यंत्रणांनी दुर्घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला, तर पीडित कुटुंबांना न्याय आणि मदतीची मागणी सुद्धा जोर धरू लागली। या दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत असताना मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। या अपघातातून घेतलेले धडे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावलं उचलली गेली याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलंय। 1 वर्ष उलटलंय, जखमा मात्र अजूनही ताज्याच आहेत।